नमस्कार, मी प्राध्यापक गणेश सुभाष शिंदे. आजच्या या आपल्या एक्सप्लेनर व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला जो विषय आहे एक्सप्लेनर व्हिडिओचा, की भारतीय विद्यापीठ त्यांची भूमिका आणि वर्गीकरण. काय होतं की बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळेस उच्च शिक्षणासाठी पुणे आणि मुंबई या मोठ्या मोठ्या शहरामध्ये येतात, की त्यावेळेस त्यांचा प्रवेश नेमकं कोणत्या विद्यापीठामध्ये झालेला आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण विद्यापीठाच्या पुढं त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर त्यांचं नाव लागतं आणि कोणत्या विद्यापीठातून आपण नेमकं डिग्री मिळवली आहे, कोणते विद्यापीठ कोणत्या रेटिंगचं आहे, त्या विद्यापीठाच्या काय स्टेटस आहे हे समजण्यासाठी मला असं वाटतं हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. की नेमकं आपण विद्यापीठाचा जो प्रवेश घेतला त्याची गुणवत्ता विश्वविद्यालय अनुदान आयोग याच्यानुसार आहे का हे पहिलं तपासलं पाहिजे. कारण विद्यापीठाची भूमिका ही अशी आहे विश्वविद्यालय अनुदान आयोगानुसार, की विद्यापीठ हे उच्च पायाभूत सुविधा आणि प्रशस्त एक समाजवर्ग तयार करण्यासाठी बरोबरच की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांच्या शिक्षणातून झाला पाहिजे, तसेच त्याला रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे असं एक प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विश्वविद्यालय अनुदान आयोग यांनी काही मार्गदर्शक तत्त्व विद्यापीठाला दिलेली आहे. पण ते विद्यापीठ नेमकं कोणतं आहे, की ते विद्यापीठ एक तर सार्वजनिक विद्यापीठ आहे, म्हणजे आपण त्याला स्टेट युनिव्हर्सिटी म्हणतो, किंवा ते खाजगी विद्यापीठ आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. असे वेगवेगळे प्रकार विद्यापीठाचे आहेत. त्या अनुषंगाने नेमका आपण प्रवेश कोणत्या विद्यापीठात घेतला आहे, की शासकीय विद्यापीठात घेतला आहे, की खाजगी विद्यापीठात घेतला आहे, की केंद्रीय विद्यापीठामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी आपण म्हणतो त्यामध्ये घेतला आहे, की डीम युनिव्हर्सिटी. तर डीम युनिव्हर्सिटीला आपण अभिमत विद्यापीठ असं म्हणतो, की डीम युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेला आहे. नेमकं हा प्रवेश आपण कोणत्या विद्यापीठात घेतलेला आहे हा सर्वप्रथम आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर त्या विद्यापीठाचं आत्ता सध्याचं स्थिती काय आहे, त्या विद्यापीठाचं स्टेटस काय आहे, की ते विद्यापीठ विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या तत्वानुसार मार्गदर्शनानुसार आपले अभ्यासक्रम चालवतं का हे सुद्धा आपण तितकंच बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसतं प्रवेश घेतला आणि माझं ॲडमिशन झालं याच्यावर न थांबता याच्या पुढेही जाऊन आपलं विद्यापीठ नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतं, कोणत्या स्तरामध्ये मोडतं, आता विद्यापीठाचं स्टेटस काय आहे, विद्यापीठाची आपली रँकिंग काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी विश्वविद्यालय अनुदान आयोग UGCनुसार भारतीय विद्यापीठांचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारामध्ये करण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्रीय विद्यापीठ आहे, राज्य विद्यापीठ आहे, डीम युनिव्हर्सिटी आहे, अभिमत विद्यापीठं आहेत आणि खाजगी विद्यापीठं आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी आपण नेमकं कोणत्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आहे हे समजून घेतलं पाहिजे. सध्या भारतातील विद्यापीठाचं वर्गीकरण जर आपण करायचं ठरलं तर वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण वर्गीकरण विद्यापीठाचं करतो. त्यामध्ये केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ आहे त्यामुळे स्टेट युनिव्हर्सिटी आपण म्हणतो. त्यानंतर डीम विद्यापीठ आहे, आपण डीम युनिव्हर्सिटीला आपण अभिमत विद्यापीठ म्हणतो. त्यानंतर खाजगी विद्यापीठ, असे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यापीठाचे स्तर आहे. वर्गीकरण युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विश्वविद्यालय अनुदान आयोग यांनी केलेलं आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची अडचण काय होती, की आपण नेमकं कोणत्या विद्यापीठात प्रवेश घेतलेला आहे. आपण समजा खाजगी विद्यापीठामध्ये जर प्रवेश घेतला तर खाजगी विद्यापीठामध्ये स्कॉलरशिप भेटत नाही. याला काही विद्यापीठ अपवाद पण असते. पण मग नेमकं आपल्याला काय होतं, की पालकांवर जास्त फीचा बोजा पडतो, की नेमकं आपल्या मुलांनी पाल्यांनी आपण प्रवेश खाजगी विद्यापीठात जर घेतला असेल तर बहुतांशी विद्यापीठमध्ये पूर्ण फी आपल्याला भरावं लागते. याला काही अपवादात्मक विद्यापीठ असतील की ते त्यांच्या लेवलला त्यांच्या स्तरावर काही स्कॉलरशिपच्या स्कीमसुद्धा इम्प्लिमेंट करत असतील. तर सध्या भारतातील विद्यापीठांची संख्या व त्यांचे वर्गीकरण कसं आहे ते आपण एकदा सद्यस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया. देशातील विद्यापीठाची संख्या किती आहे, त्याच्यामध्ये केंद्रीय विद्यापीठ आहे सध्या 56 केंद्रीय विद्यापीठ आहे. राज्य विद्यापीठ हे 463 आहेत. डीम विद्यापीठ अभिमत विद्यापीठ आपण म्हणतो ते 125 आहे. आणि खाजगी विद्यापीठ आपण ते म्हणतो ते 440 हे खाजगी विद्यापीठ आहे. हे पूर्ण भारताचं हे स्टेटस आहे सध्याचं. की महाराष्ट्रातील आपण सध्या परिस्थिती बघू किंवा महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विद्यापीठ एक आहे ते नागपूरला आहे. त्यानंतर राज्य विद्यापीठ आपण स्टेट युनिव्हर्सिटी म्हणतो ते 28 आहेत. डीम विद्यापीठ अभिमत विद्यापीठ ते 21 आहेत. की डीम विद्यापीठ अभिमत विद्यापीठ समजून घेण्यासाठी थोडासा वेळ जाईल. डीम युनिव्हर्सिटीला आपण अभिमत विद्यापीठ म्हणतो, की अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक डीम युनिव्हर्सिटी आहे, अभिमत विद्यापीठ आहे. ते
लोणी येथे आहे मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटी, ही अभिमत विद्यापीठाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. तसंच पुण्यामधील मेडिकल या फील्डमध्ये डॉक्टर DY पाटील विद्यापीठ DPU या ब्रँडने ती ओळखली जाते. हे डीम युनिव्हर्सिटी जे आहे, डीम विद्यापीठ जे आहे, हे यांना पूर्ण विश्वविद्यालय अनुदान आयोगाने एक स्वातंत्र्य दिलेलं असतं की तुमचा अभ्यासक्रम तुम्हीच इम्प्लिमेंट करू शकता. त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण स्वायत्ता दिलेली असते की तुमचा अभ्यासक्रम चांगल्या दर्जाचा तुम्ही इम्प्लिमेंट करून विद्यार्थ्याला अधिक सक्षम कसं बनवता येईल. म्हणून एक डीम युनिव्हर्सिटी अभिमत विद्यापीठाचा एक असा वेगळा दर्जा आपल्याला यानुसार सांगता येईल. त्यानंतर खाजगी विद्यापीठ. आता महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, ज्यांचे 15-16 कॉलेजेस आहेत, 10-12 कॉलेजेस आहे, एक मोठा कॅम्पस आहे, की विद्यापीठाचा, राज्य विद्यापीठाचा भार कमी करण्यासाठी हे विद्यापीठांनी आपलीच एक संस्था, एक खाजगी विद्यापीठ म्हणून कायद्याच्या मार्फत महाराष्ट्र विधानसभा, विधान परिषद या कायदा करून यांनी विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या परमिशननी, यांच्या परवानगीने, की त्यांनी त्यांच्या संस्थेला एक खाजगी विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. उदाहरण द्यायचं सांगितलं, पुण्यातील जी MIT संस्था आहे, आता MITचे 2 विद्यापीठ सध्या पुण्यामध्ये आहे, की ते खाजगी विद्यापीठ म्हणून आपण त्याला सांगू शकतो. की खाजगी विद्यापीठाची संख्या ही महाराष्ट्रात आता 25 आहे आणि ती झपाट्याने वाढत आहे. मोठ्या मोठ्या संस्था आपल्या कॅम्पसचं रूपांतर खाजगी विद्यापीठमध्ये करत आहे. आता केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, डीम युनिव्हर्सिटी आणि खाजगी विद्यापीठ यातील फरक आपल्याला समजून घ्यायचा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. की आता फरक समजून घेण्यासाठी आपण पहिलं सुरुवात करू केंद्रीय विद्यापीठ. आता केंद्रीय विद्यापीठाची स्थापना आणि निधी हा भारत सरकार, केंद्र सरकारने केला जातो. त्याची स्थापना केंद्र सरकार करतं आणि त्याचे सगळे नियम हे विश्वविद्यालय अनुदान आयोगद्वारे शासित केले जातात. आणि ही एक वैधानिक संस्था म्हणून तिला मान्यता आहे. ती उच्च शिक्षणासाठी एक प्रकारचं एक विशिष्ट तिला मानांकन आहे, की हे झालं केंद्रीय विद्यापीठ. आता केंद्रीय विद्यापीठामध्ये एक फरक असा आहे की केंद्रीय विद्यापीठे त्यांच्या विविध शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी आणि संधीसाठी ती ओळखली जातात. त्यांना राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी अशी प्रतिष्ठा असते, एक वेगळी अशी ओळख असते की ते जास्त विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतात. कारण केंद्रीय विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त स्कॉलरशिप भेटली जाते आणि खूप विद्यार्थ्यांना खर्च कमी असतो. त्यासाठी त्यांची जी एंट्रन्स असते, जी CET असते, ते चांगल्या गुणवत्तेने ते पास करावं लागते आणि आपला प्रवेश निश्चित करावा लागतो. केंद्रीय विद्यापीठामध्ये अनेकदा संशोधनावर अधिक भर दिला जातो. जे संशोधन, रिसर्च आपण जे म्हणतो, ते त्याच्यामध्ये केंद्रीय विद्यापीठ अग्रेसर असतात, पुढं असतात, की ते पदवी असतात, पदव्युत्तर असतात आणि डॉक्टरेट म्हणजे PhD पर्यंत ते अभ्यासक्रम देत असतात. हे झालं केंद्रीय विद्यापीठात. तसंच राज्य विद्यापीठ. आता राज्य विद्यापीठची स्थापना हे राज्य सरकार करत असतं. भारतातील संबंधित राज्यांकडून त्या राज्यामध्ये एक राज्य विद्यापीठ स्थापन हे त्या राज्य सरकारने केलेलं असतं आणि त्यांना निधी हे राज्य सरकार देत असतं. आता प्रत्येक राज्यात अशी अनेक राज्य विद्यापीठे असू शकतात की जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण देऊ शकतात. राज्य विद्यापीठे सहसा राज्य उच्च शिक्षण परिषद किंवा त्या तत्सम संस्थेद्वारे नियंत्रित केली जातात. राज्य विद्यापीठाकडे पण आपण पदवीपूर्व, पदवी, मास्टर डिग्री, पदव्युत्तर डिग्री आणि डॉक्टरेट या कार्यक्रमाचे असं मिक्सचर असू शकतं किंवा ते कार्यक्रम देत असतात. तर राज्य विद्यापीठे प्रामुख्याने संबंधित राज्याच्या विद्यार्थ्यांनाच ती सेवा देतात, परंतु ते इतर राज्य किंवा देशातील विद्यार्थ्यांना सुद्धा देखील प्रवेश देऊ शकतात. राज्य विद्यापीठांची प्रादेशिक अशी एक स्वतःची ओळख, स्वतःची प्रतिष्ठा असू शकते. स्वतः महाराष्ट्रातील जे राज्य विद्यापीठ आहे त्यांची एक अशी विशिष्ट ओळख आहे, त्यांचा विशिष्ट असा इतिहास आहे आणि ते आपलं जे भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राचं जी संस्कृती आहे, की त्याची विशिष्ट ओळख त्या विद्यापीठांना असते. याला आपण राज्य विद्यापीठाचा म्हणू शकतो आपण त्याला. तर राज्य विद्यापीठाची प्रादेशिक प्रतिष्ठा असू शकते, पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांच्या गुणवत्तेनुसार ते बदलू पण शकतात. आणि खाजगी विद्यापीठाच्या तुलनेत राज्य विद्यापीठ जे आहेत त्यांची फीस कमी असते. त्यांचं जे परीक्षा फी आहे, परीक्षा शुल्क आहे, हे राज्य विद्यापीठांचं कमी असतं, कारण त्यांना निधी हा राज्य शासनाच्या मार्फत प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे इथं फी विद्यार्थ्यांसाठी कमी असते, परंतु वेगवेगळ्या राज्याच्या अभ्यासक्रमानुसार ते बदलू शकतात. आता आपण केंद्रीय विद्यापीठ बघितलं, आपण राज्य विद्यापीठ बघितलं. आता आपण डीम युनिव्हर्सिटीकडे वळणार आहोत. डीम युनिव्हर्सिटी म्हणजे काय,
की डीम युनिव्हर्सिटीला आपण मराठीमधून अभिमत विद्यापीठ असं म्हणू शकतो. आता डीम युनिव्हर्सिटी ही प्रामुख्याने त्यांच्या शैक्षणिक एज्युकेशनल क्वालिटीसाठी, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जासाठी ओळखले जातात. की डीम युनिव्हर्सिटीचं एक वेगळं स्टेटस महाराष्ट्रामध्ये आहे की डीम युनिव्हर्सिटी की त्यांच्या शैक्षणिक, मी पुन्हा रिपीट करतो, की त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि कार्यासाठी ओळखले जातात. आणि विश्वविद्यालय अनुदान आयोग त्याद्वारे ते मान्यता प्राप्त स्वायत्त संस्था असतात. तर स्वायत्त संस्था म्हणजे काय, की विश्वविद्यालय अनुदान आयोग UGCने या डीम युनिव्हर्सिटी अभिमत विद्यापीठांना पूर्ण स्वायत्त दिलेली असते, पूर्ण स्वातंत्र्य दिलं असतं की तुमचा अभ्यासक्रम तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता. इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही स्वतः तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचा, की तो अभ्यासक्रम आणि दुसऱ्या संस्थेचा अभ्यासक्रम हा सारखा नसतो. म्हणून डीम युनिव्हर्सिटीचं महत्त्व इथं अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे. डीम विद्यापीठे पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पण पदवी देतात. त्यांना त्यांचे स्वतःचे अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया याचे पूर्ण स्वातंत्र्य असतं. म्हणजे डीम युनिव्हर्सिटी त्यांची प्रवेश प्रक्रिया, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांचा उत्कृष्ट गुणवत्ता असलेला अभ्यासक्रम आणि त्यांचं प्लॅनिंग करण्याचं, ते इम्प्लिमेंट करण्याचं, ते विद्यार्थ्यांना देण्याचं याचं स्वातंत्र्य पूर्ण त्यांना असतं. या बाबतीत हा डीम युनिव्हर्सिटीचा विशेष आपण गुण समजू शकतो. ही विद्यापीठं, डीम विद्यापीठं बऱ्याचदा अभ्यासाच्या विशिष्ट क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असतात. म्हणजे डीम युनिव्हर्सिटी ही स्पेसिफिक सेक्टरमध्ये एक एक्सपर्ट म्हणून ओळखली जाते. समजा मेडिकलची डीम युनिव्हर्सिटी आहे तर ती एक्सपर्टाईज त्या विद्यापीठाचा मेडिकल फील्ड आहे, म्हणजे ते मेडिकलसाठी ओळखले जातं. वैद्यकीय शिक्षणासाठी ते ओळखले जातात. त्याला आपण डीम विद्यापीठ किंवा अभिमत विद्यापीठ म्हणतो. त्यांचं विशिष्ट असं एक अभ्यासक्रम असतो आणि त्यासाठी ते विद्यापीठ ओळखले जातात. डीम विद्यापीठांना त्यांना स्वतःची फी संरचना निश्चित करण्याचा अधिकार आहे, जो काही वेळा राज्य विद्यापीठांपेक्षा जास्त असू शकतो. म्हणजे डीम जी युनिव्हर्सिटी आहे, अभिमत विद्यापीठ आहे, त्यांना स्वतःची फी किती असावी त्यांच्या अभ्यासक्रमाची ते ठरवण्याचा पूर्ण अधिकार ह्या डीम अभिमत विद्यापीठांना आहे. आणि कदाचित ह्या डीम विद्यापीठाची फी इतर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमापेक्षा जास्त असू शकते. कारण हा महत्त्वाचा फरक आहे डीम विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ आणि राज्य विद्यापीठ आणि केंद्र विद्यापीठामध्ये. आता चौथं विद्यापीठ आहे जे खाजगी विद्यापीठ आहे. त्याला खाजगी युनिव्हर्सिटी म्हणून विश्वविद्यालय अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या आहे. ज्या मोठ्या संस्था आहेत, त्यांचे 8-9 पेक्षा किंवा 10-11-12 पेक्षा जे कॉलेजेस आहे एकाच कॅम्पसमध्ये आहे आणि त्यांना राज्य सरकार विधिमंडळामध्ये कायदा करून त्यांना विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या नुसार तुम्हाला विद्यापीठाचा दर्जा देऊ शकतात. पण त्यांचं विद्यापीठ हे खाजगी विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. की खाजगी विद्यापीठामध्ये आपण पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट हे शिक्षण पण आपण घेऊ शकतो. पण त्यांची फी जी आहे, त्यांची प्रवेश प्रक्रिया आहे, ही राज्य विद्यापीठापेक्षा वेगळी असू शकते. खाजगी विद्यापीठाची फी बऱ्याचदा खूप जास्त असते की सर्वसामान्य लोकांना ती न परवडणारी पण असू शकते. कारण त्यांना पण स्वातंत्र्य आहे खाजगी विद्यापीठांना त्यांची स्वतःचा अभ्यासक्रम देण्याचा, फी ठरवण्याचा. पण खाजगी विद्यापीठे ही खाजगी व्यक्ती किंवा संस्थाद्वारे स्थापन केली जातात आणि त्यांना ते स्वतःचा सेल्फ फायनान्स निधी उभारू शकतात. राज्य विद्यापीठाच्या तुलनेत अभ्यासक्रम डिझाईन करण्याच्या आणि प्रवेश निकषांच्या बाबतीत त्यांच्याकडे जास्त स्वातंत्र्य असतं. म्हणजे त्यांना जास्त अधिकार हे प्रवेश प्रक्रिया निश्चित करण्यासाठी, फी, नवीन कोर्स आणण्यासाठी, लॉन्च करण्यासाठी आणि त्यांना प्रवेश निकषांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य दिले जातात. आता खाजगी विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया बरेचदा राज्य विद्यापीठापेक्षा आधी सुरुवात होते लवकर. याचं कारण असं आहे की खाजगी विद्यापीठांनी मिळून एक पेरा नावाची संस्था स्थापन केली आहे. ते पेरा CETच्या माध्यमातून त्यांची स्वतःची एंट्रन्स घेऊ शकतात. कदाचित राज्य विद्यापीठांची त्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया देण्यासाठी एंट्रन्सचं अनाऊन्समेंट लेट होऊ शकतं किंवा पब्लिक नोटीस लेट येऊ शकते. पण खाजगी विद्यापीठं त्या बाबतीत अधिक सावध असतात. त्यांना त्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी त्यांनी एक पेरा, प्रॉमिनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन, त्यांची एक संघटना तयार केली आणि त्या संघटनेला त्या विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातले जे खाजगी विद्यापीठ आहे त्या एंट्रन्सच्या माध्यमातून ते आपले ॲडमिशन, जे आपले प्रवेश निश्चित करू शकतात. खाजगी विद्यापीठं अनेकदा व्यावसायिक अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करतात. सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे काय की खाजगी विद्यापीठांचा सगळ्यात जास्त फोकस, सगळ्यात जास्त लक्ष त्यांचं जे व्यावसायिक अभ्यासक्रम असतात त्यांच्यावर ते लक्ष केंद्रित करतात. जसं की इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट असतील, लॉज असतील, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, लॉज
असं त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाला जास्त त्यांचा फोकस असतो. इंटर्नशिप आणि प्लेसमेंट आणि संशोधन सहकार्यासाठी त्यांचे वेगवेगळ्या इंडस्ट्रीसुद्धा मध्ये टाईप असू शकतात. म्हणजे प्लेसमेंट फॅसिलिटीसाठी ते विद्यापीठ दुसऱ्या विद्यापीठाशी वेगवेगळ्या मल्टीनॅशनल नॅशनल कंपनीशी करार करू शकतात, जेणेकरून त्याचा फायदा विद्यापीठांना तील विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी प्लेसमेंटसाठी भविष्यामध्ये होऊ शकतो. त्यांच्याकडे बऱ्याचदा आधुनिक पायाभूत सुविधा असतात, अत्याधुनिक सुविधा. खाजगी विद्यापीठाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुम्ही जर बघितलं तर ते सगळ्यात जास्त त्यांना मॉडर्न फॅसिलिटी असतात, त्यांना आधुनिक फॅसिलिटी असतात, अत्याधुनिक सुविधा असतात त्यांच्याकडे, आणि त्यांचं जे कॅपॅसिटी लहान वर्गाचा त्यांचा आकार असतो, ज्यामुळे वैयक्तिक विद्यार्थ्यांकडे खाजगी विद्यापीठांचं लक्ष जास्त असतं. काही खाजगी विद्यापीठ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय त्यांना प्रतिष्ठा आहे, कारण त्यांनी त्यांची गुणवत्ता पूर्णपणे अबाधित राखली आहे. आणि ते काही खाजगी विद्यापीठ प्रादेशिकरित्या सुद्धा ओळखले जाऊ शकतात, की आपण नेमकं आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्याचा किंवा जे विद्यार्थी असतील की त्यांनी आपला प्रवेश नेमकं कोणत्या विद्यापीठामध्ये निश्चित केला आहे. की एकतर तुम्ही खाजगी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला असेल तर तुम्ही फी भरण्याची तयारी जास्त असते, त्याच्यामध्ये फी भरण्याची तयारी तुम्हाला जास्त करावी लागते. त्यानंतर तुम्ही जर सार्वजनिक विद्यापीठ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गेला की त्यांचा अभ्यासक्रम एक पूर्ण राज्यासाठी, पूर्ण त्यांच्या ॲफिलेटेड कॉलेजसाठी समानच असतो. त्यांना स्वायत्ता कमी असते, पण त्यांची जी फीज आहे ती कमी असते. त्यानंतर केंद्रीय विद्यापीठ आपण बघितलं, खाजगी विद्यापीठ बघितलं, आपण अभिमत विद्यापीठ बघितलं, डीम युनिव्हर्सिटी बघितलं आणि खाजगी विद्यापीठ बघितलं. अपेक्षा करतो की ह्या विद्यापीठाचा जो स्तर आहे तो आपल्याला समजू शकेल आणि भविष्यातील काही अडचणी असतील, भविष्यातील आपल्याला काही समस्या असतील, त्या सुटण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. अपेक्षा करतो की ह्या विद्यापीठाचं वर्गीकरण आपल्याला निश्चित आवडलं असेल.